मराठा सेवा संघ संचलित मराठा वधूवर कक्षाच्या वतीने आयोजित 32वा विवाह परिचय मेळावा रविवारी फडकुले सभागृहात उत्साहात पार पडला। मराठा सेवा संघ संचलित मराठा वधूवर कक्षाच्या वतीने आयोजित 32वा विवाह परिचय मेळावा रविवारी 24 मे रोजी डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात उत्साहात पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील हे होते। यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेवक मनीष केत, विनोद भोसले, अनंत जाधव, मृण्मयी गवळी, कल्पना कदम, माजी नगरसेवक पद्माकर काळे, बाळासाहेब माने, माजी परिवहन सभापती राजन जाधव, बिल्डर असोसिएशनचे चेअरमन दत्ता मुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचं पूजन करून आणि जिजाऊ वंदनेनं झाली। प्रास्ताविकात सदाशिव पवार यांनी मराठा सेवा संघाच्या वधूवर मेळाव्यांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं। नगरसेवक मनीष केत यांनी मुलांच्या पगारापेक्षा त्यांच्या कर्तृत्वाला महत्त्व देण्याची गरज व्यक्त केली। एक लक्षात घ्या, तुमचं लग्न होताना तुम्हाला ज्यावेळी मुलगी दिली त्यावेळी तुमच्याकडे काय होतं हे तुम्ही आठवावं असं मला वाटतं। मुलीच्या वडिलांनी आणि आईने दोघांनी काय होतं की आत्ता आपण मुलावर आणि मुलीवर ओझं टाकतोय की मुलाला 90% 95%, मुलीला 90% 95% पडलेच पाहिजे, परंतु तुम्हाला किती टक्के पडले होते, तुम्हाला किती मार्क पडले होते याची आठवण आपण नक्की करावी असं मला या माध्यमातून वाटतंय। तर राजन जाधव यांनी विवाह सोहळ्यातील अनावश्यक खर्च, प्री वेडिंग सारख्या वाढत्या ट्रेंडवर टीका करत विवाह साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन केलं। माझी विनंती आहे मुलांच्या व मुलींच्या आईला, एवढं मुलींच्या आईला माझी जास्त की आपण जास्त बघत बसू नये। घर आहे का, गाडी आहे का, घोडा आहे का, हे असलं बघत बसते। आज मी कित्येक आता माझ्याकडे 10 ग्रुप आहेत वधू सूचक मिळावायचे, त्या प्रत्येक ग्रुपमध्ये बघतो मुलींचे वय 30-32 झाले। आपण किती दिवस थांबणार मुलीसाठी? आता मुलगी मध्ये परत बघू वय निघून गेल्यावर तुमच्याशी लग्न करणार कोण आहे? नगरसेवक अनंत जाधव यांनीही मुलांच्या गुणवत्तेला प्राधान्य देण्यावर भर दिला। सर, मी माझ्या आईवडिलांना सांगितलं की तुम्ही काही बघा, जी मला मुलगी पहिली दाखवचाल तेच मी करणार। मी तुला आल्यानंतर तुम्ही काही विचार करू, जी मला तुम्ही दाखवचाल, जी पहिली मुलगी दाखवतो तेच करणार। थोडंसं सांगण्याचं कारण काय की आपल्या समाजातील मुलांना किंवा मुलींना हे लक्षात द्यावं की आपल्या आईवडिलांवर विश्वास का ठेवा। मला तुळजापूर तालुक्यातील घाटाखालचे गाव आहे, संध्याकाळी 6 वाजता आम्ही गेलो गावात मुली बघायला, 6:30 लेट गेली गावात, अक्षरशः कंदीला मुलगी दाखवली, लगभग चहा घेतला, घरच्यांच्या अध्यक्षीय भाषणात प्रशांत पाटील यांनी मराठा समाजात विवाह जुळवताना येणाऱ्या अडचणी, 96 कुळी संदर्भातील गैरसमज, पत्रिका आणि मंगळ दोषांवर भाष्य करत या बाबींपेक्षा मुलांच्या कर्तृत्वाकडे पाहण्याची गरज अधोरेखित केली। काय आहे तो प्रकार मला ऍक्च्युअली माहित आहे, 11 मासे 12 मासे, पण 11 मासे आहोत म्हणून काही ठिकाणी मला नाकारलं, मला अपमानित झाल्यासारखं वाटलं। आणि मी हे अनुभव 2-3 ठिकाणी घेतल्यानंतर मी परत जाते मुलाशी मुलीचा विवाह लावून दिला। मग समाजात जर अशा घटना घडत असतील तर त्याला जबाबदार तो मुलीचा बाप जबाबदार, मुलाचा बाप जबाबदार, की समाज जबाबदार। या सगळ्या गोष्टी आता मागे पडलेल्या आहेत। आम्ही जर ह्याच्यामध्ये अडकलो की 11 मासे आहोत 12 मासे आहोत, माझ्या बोलणे आता सांगितले की 96 कुळी, जे मंडळी 96 कुळी म्हणून सांगतात ना मराठा, माझं त्यांना अपील आहे, विनंती आहे की ती 96 कुळी सगळी सांगायला कुणाचे तोंड पाडले 96 कुणालाच माहिती की 96 कुळ कोण आहे। कारण जेव्हा समाज होता थोडा होता, त्या समाजाला आयडेंटिफिकेशन असावं, ओळख असावी म्हणून काही गोष्टी त्या काळात आपल्या पूर्वजांनी केल्या। पूर्वज खूप शहाणे होते। आम्ही आता इतके भरकटलो आहोत की त्या कुळांचा किंवा त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही वेगळ्याच पद्धतीने वेगळ्या दिशेने चाललेलो आहोत। या मेळाव्यात 450हून अधिक वधूवर आणि पालकांनी सहभाग नोंदवला। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहर अध्यक्ष सूर्यकांत पाटील, अंबादास सपकाळे, राम माने, अभिंजली जाधव, RP पाटील, प्रकाश ननवरे, लता ढेरे, प्रीती कदम, राजू व्यवहारे,
प्राध्यापक जीवन यादव, रमेश जाधव, परशुराम पवार, प्रदीप कळंब, विश्वनाथ गायकवाड, मनोज मोरे, अविनाश गोडसे, दीपक शेळके, गोवर्धन गुंड, दत्ता जाधव, प्रकाश डोंगरे, नवनाथ कदम, नितीन मोहिते, सचिन चव्हाण, कल्याण गव्हाणे, राजू मिरकले यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हनुमंत पवार तर आभार प्राध्यापक लक्ष्मण महाडिक यांनी मानले. या वधूवर परिचय मेळाव्याला शहर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात वधूवर आणि पालक उपस्थित होते.